नवी दिल्लीतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11:30च्या सुमारास सर्वपक्षीय बैठक। विरोधी पक्षाचे नेते या बैठकीत सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं। आज पुन्हा एकदा राज्यातील लोकसभा जागा वाटपासंदर्भात राज्यातील इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक। बैठकीला ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीही उपस्थित राहण्याची शक्यता। बैठक दुपारी 2 वाजता ट्रायडंट इथल्या ट्रायडंट हॉटेल नरिमन पॉइंट इथे होणार। आज राज्य मागासवर्ग आयोगाच्या ऑनलाईन बैठकीचं आयोजन। बैठकीमध्ये सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणामध्ये येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा होणार। आज दुपारी 3 वाजता बैठक होईल। सरकारनं आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर आज मनोज जरांगे रायगडावरती शिवछत्रपतींच्या समाधीचं दर्शन घेणार। त्यानंतर उद्या 31 तारखेला आपल्या घरी जाणार। आजपासून ठाकरे गटाच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ पदयात्रा बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा इथून यात्रेची सुरुवात होणार। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे पदयात्रेचं नेतृत्व करणार। 3 मार्चला मुंबईतल्या शिवतीर्थावर पदयात्रेचा समारोप। राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर। 15 राज्यातील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान। महाराष्ट्रातल्या 6 जागांचा समावेश। मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये 85% सर्वेक्षण पूर्ण। आज मुंबईतील सर्वेक्षण पूर्ण करण्याचे मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न। एकूण 39 लाख घरं, त्यातली 15% घरं सर्वेक्षणामध्ये सध्या बाकी राहिली आहेत। मराठा मोर्चाच्या विरोधातील जनहित याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। मोर्चा संपल्यानं आता याचिका निष्फळ असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय। आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी दाखल केली होती याचिका। एकट्या भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार। आम्ही सुप्रीम कोर्टात गेल्यास ओबीसींचं पूर्ण 27% आरक्षण रद्द होऊ शकतं, मनोज जरांगेंचा इशारा। गावकऱ्यांनी केलेलं स्वागत पाहून भारावून गेलो। सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली तर पुन्हा उपोषण करेन, मनोज जरांगेंचा इशारा। ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही। ओबीसी समाजानं घाबरू नये, त्यांना हरकती मांडता येणार आहेत आणि त्यानंतरच अधिसूचना निघेल। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणार, बावनकुळेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी पक्षाची ओबीसी समाजासंदर्भात भूमिका काय? ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सवाल। तो ओबीसी समाज मराठा आमदारांना मत देणार नाही, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। श्रीरामपूर नगरपालिकेकडून उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवनाचं आमदार बच्चू कडूंच्या हस्ते लोकार्पण। यावेळी दिव्यांग बांधवांच्या मोटरसायकलवरून बच्चू कडूंचा प्रवास तर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची शहरातून बाईक रॅली। मी सत्तेत गेलो नव्हतो तर त्यांचेच फोन मला आले। आमदार बच्चू कडूंचा महायुतीला टोला। पटत असेल तर ठेवा, नाही तर नका ठेवू। निवडणुकांचा ट्रेलर जेव्हा सुरू होईल तेव्हा आमचा रोल काय असेल ते सांगू, असंही बच्चू कडू म्हणाले। शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपण सांगतोय, ओबीसींवर अन्याय होणार नाही। प्रकाश शेंडगेंनी आपल्या मागण्या घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी, उदय सामंत यांचं वक्तव्य। पाणी प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनाविषयी दाखल गुन्ह्याबाबत बच्चू कडूंची श्रीरामपूर कोर्टामध्ये हजेरी। आपण कोर्टात येरझाऱ्या घालतोय, मात्र ज्यांच्यासाठी आंदोलन केलं ते शेतकरी आपल्याला कुठेही दिसत नाहीत। बच्चू कडूंकडून नाराजी व्यक्त। शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तर फारसं नाव होत नाही, पण जातीसाठी केलं तर माणूस मोठा होतो। नाव न घेता भुजबळ आणि जरांगेंवर बच्चू कडूंचा निशाणा। मराठा आरक्षणासाठी सरकारनं जो निर्णय घेतला तो सत्यात उतरवला पाहिजे। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। तर काही लोक मुख्यमंत्र्यांना पुढे करून स्वतः मागे राहतात, जाधवांचा टोला। ओबीसींना पूर्ण संरक्षण दिलं जाईल, काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर भुजबळांशी चर्चा करणार, त्यांना जे काही आक्षेप असतील ते त्यांनी सांगावे, आवश्यक सुधारणा करू, फडणवीसांचं आश्वासन।
ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादीची भूमिका अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून स्पष्ट. मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. तर दोन्ही उपमुख्यमंत्री छगन भुजबळांसोबत चर्चा करणार, मुश्रीफांची माहिती. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका. तर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यामुळे ओबीसी समाज संतप्त, भुजबळांची माहिती. अहमदनगरमध्ये 3 फेब्रुवारीला ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन. मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार. समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी. ओबीसी समाजाबाबत न बोलणाऱ्या आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर राज्यभर आंदोलन करणार, ओबीसी समाजातील नेत्यांच्या बैठकीत निर्णय. जालन्याच्या अंबड तालुक्यातील जामखेडमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना सुपूर्द केलेल्या अधिसूचनेचा मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध. सरकारनं मराठ्यांना फसवलं की ओबीसींना हे स्पष्ट व्हावं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य. तर सरकारकडून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, पटोलेंची सरकारवर टीका. सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांचा आरोप. तर मराठा आरक्षण हा राज्याचा नाही केंद्राचा विषय, खेडेकरांचं वक्तव्य. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतली. पुण्याच्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये हा मुलाखतीचा कार्यक्रम झाला. शिवसेना हा आमच्यासाठी केवळ पक्ष नव्हता, तर मराठी माणसांसाठी उभी केलेली चळवळ, खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. बाळासाहेब ठाकरे अत्यंत प्रामाणिक राजकारणी होते, त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असं नव्हतं, संजय राऊत यांचं वक्तव्य. मतांच्या राजकारणासाठी लोक अशी वक्तव्य करतात, जलील यांच्या वक्तव्याची आम्ही तक्रार करू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं वक्तव्य. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाचा अंबादास दानवेंकडून निषेध. जलील यांचं वक्तव्य म्हणजे सावरकरांच्या देशप्रेमाचा अपमान असल्याचं दानवेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकरच निकाल येईल, सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती. तर निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार विधानसभा अध्यक्ष घेणार, सिद्धार्थ शिंदेंची प्रतिक्रिया. आमदार अपात्रतेसंदर्भात दिलेल्या निर्णयात कायदेशीररित्या काय चुकीचं आहे हे दाखवण्याची धमक न जितेंद्र आव्हाडांमध्ये आहे न उद्धव ठाकरेंमध्ये, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची टीका. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांचं वेळकाढूपणाचं धोरण, एकनाथ खडसेंची टीका. तर निवडणुका जवळ आल्यामुळे मुदतवाढ वाढवली, खडसेंचा आरोप. राहुल गांधींच्या भारत जोडोमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रातून सहभाग, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. तर राज्य शासनाच्या विरोधात अनेक लोक, थोरात यांचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकर महायुतीसोबत आले तर त्यांचं स्वागत, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत राहणार नाही, शिरसाटांचं वक्तव्य. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर जर इंडिया आघाडीसोबत आले तर दुधात साखर पडेल, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज पुन्हा सुनावणी, दोन्ही गटांच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार. बुधवारी सुनावणी संपेल, तर 15 फेब्रुवारीला निकाल दिला जाईल. ललित पाटील प्रकरणी ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना वाचवण्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचा काही संबंध नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण. 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली, एकनाथ खडसेंचं वक्तव्य. तर दिशा बदलण्यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांचा सहभाग, खडसेंचा फडणवीसांवर आरोप. पर्यटन विभागामध्ये भरपूर अडचणी, त्यामुळे 7-8 महिने हेच खातं राहिल्यावर काहीतरी करता येईल, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची मागणी. तर चिंता करू नका, तुम्हीच पर्यटन मंत्री राहणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. शरद पवार गटाच्या मुंबई युवकच्या माजी अध्यक्षाचे मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांना पत्र. यशवंतराव चव्हाण यांनी तरुणांचे पत्ते कापले असते तर शरद पवार निर्माण झाले असते का, पत्रातून सवाल. मराठा समाजाला अध्यादेश देऊन राज्य सरकारनं फसवणूक केली, आरक्षण हवं असेल तर मराठा समाजानं दिल्लीत जावं, राज्य सरकार केवळ भांडणं लावण्याचं काम करतंय, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचं वक्तव्य. कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं हनुमान ध्वज हटवला, विरोध करणाऱ्या हिंदूंवरती लाठीचार्ज. काँग्रेस शासित राज्यामध्ये हिंदू विरोधी कृतीच्या निषेधार्थ यात्रा काढणार की दुर्लक्ष करणार, ट्विट करत मुंबई भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल. आपल्या हातून जेव्हा जेव्हा चूक झाली तेव्हा ती मान्य केली, पण जो माणूस काम करतो तोच चुकतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. तर आम्ही कोणत्याही तालमीमध्ये यायला तयार, लढण्यासाठी आम्ही कायमच तयार असतो, अजित पवारांचा संजय राऊतांना टोला.
राजकारणात वेळेला खूप महत्त्व असतं, काम करायला वेळ लागणार म्हणून सत्तेत गेलो. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. नाहीतर फक्त आश्वासनं देत फिरावं लागलं असतं. अजित पवारांची माहिती. रस्ते घोटाळ्याबाबत आदित्य ठाकरेंचं मुंबई पालिकेच्या आयुक्तांना पत्र. मुख्यमंत्र्यांच्या ठेकेदार मित्रावर मेहरबानी करणार की ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून FIR दाखल करणार, आदित्य ठाकरेंचा सवाल. नथुराम गोडसेंनी मारलेल्या पिस्तुलातील गोळ्यांमधून गांधीजींची हत्या झाली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू रणजित सावरकरांचा दावा. पोलिसांनी नीट तपास केला नाही, रणजित सावरकरांचा आरोप. नथुराम गोडसे यांनीच गांधींची हत्या केली. सावरकर काय म्हणतात त्याला कोणीही विचारत नाही, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यक्षम आमदार पुरस्कारानं सत्कार. सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या माध्यमातून पुरस्काराचं वितरण. मराठा आरक्षणाचा लढा सुरू असतानाच कोल्हापुरातील हातकणंगल्यामध्ये मराठा मंदिर साकार. राजकीय देणगी नाकारून मंदिर साकारल्यामुळे सगळ्या स्तरातून कौतुक. राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी शेगावच्या पाथर्डी मतदारसंघामध्ये काढलेल्या युवा संवाद यात्रेचा समारोप. महिनाभरामध्ये ढाकणे यांनी 40 महाविद्यालयातील सुमारे 8,000 विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यात्रेच्या समारोपाला खासदार अमोल कोल्हेंची उपस्थिती. भारताकडून युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारातून ग्रीन हायड्रोजन ग्रीन एनर्जी क्षेत्रामध्ये 2,76,300 कोटींचे सामंजस्य करार. करारातून 63,900 रोजगारांची निर्मिती होणार. 6 मिलियन टन ग्रीन पोलाद निर्मिती प्रकल्प राज्यामध्ये स्थापन करण्यासाठी एक्सेलर, मित्तल, निप्पॉन स्टील आणि महाराष्ट्र सरकारमध्ये करार. यातून 70,000 कोटी रुपये गुंतवणूक येणार तर 20,000 रोजगार निर्मिती होणार. ग्रीन हायड्रोजनची पॉलिसी राज्याच्या विकासात महत्त्वाची ठरेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. तर 7 कंपन्यांशी करार. मुख्यमंत्र्यांची माहिती. राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिल्यानं इमाम डॉक्टर उमर इल्यासीन विरोधात फतवा. आपल्यावर टीका करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं, डॉक्टर इल्यासीनचं प्रत्युत्तर. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये उद्धव ठाकरेंची 5 तारखेला सभा होणार. सभेच्या ठिकाणी खासदार विनायक राऊत यांच्याकडून पाहणी. ठाण्यामध्ये घोडबंदर रोडवरच्या वाघबीळ कावेसर भागामध्ये बेकायदेशीररित्या वृक्षतोड. आमदार प्रताप सरनाईकांनी जागेची पाहणी केली. यावेळी वृक्षतोड करणाऱ्या विकासकावर गुन्हा नोंद करण्याची मागणी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मुंबईकरांना अयोध्या दर्शन घडवणार. मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातून 6 विशेष रेल्वे अयोध्येला सोडणार. यातली पहिली रेल्वे 5 फेब्रुवारीला जाणार. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबा संस्थांच्या प्रभारींकडून शाल आणि साईबाबांची दैनंदिनी देऊन पटेलांचा सत्कार. संभाजीनगरच्या सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीवर मंत्री अब्दुल सत्तार यांचं वर्चस्व कायम. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मंत्री सत्तार यांच्या पॅनलच्या 18 पैकी 18 उमेदवारांचा विजय. यवतमाळमध्ये 31 जानेवारीपर्यंत जाणता राजा महानाट्याचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्य सरकारचा उपक्रम. यवतमाळच्या पोस्टल ग्राउंड इथे हे प्रयोग सध्या होत आहेत. कोल्हापूरच्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये गोलू रेड्याची चर्चा. 12 कोटींची मागणी असलेल्या गोलू रेड्याला पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते गोलू रेड्याच्या मालकाचा सत्कार. वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 4,380 रुपये दर. राज्यामध्ये अनेक ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीन खरेदी सुरू. हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार, शेतकऱ्यांचा सवाल. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये लिलाव पूर्ववत. कांदा दरामध्ये घसरण होत असल्यानं लिलाव बंद करण्यात आले होते. श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये भाविकांना वाढीव सुरक्षा देण्यासाठी मुंबई महानगरपालिका विशेष प्रकल्प राबवणार. मंदिराकडे जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांचं रुंदीकरण करणार. तर दादर रेल्वे स्थानकापासून मंदिरासाठी दर 5 मिनिटांनी बेस्ट तर्फे मिनी बस सुरू करणार. लातूरच्या उदगीरमधील एकमेव शासकीय दूध डेअरी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रयत्न. सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव हजर राहणार. केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपालांचं वक्तव्य. खोट्या जात वैधता प्रमाणपत्र वाटपाच्या विरोधात परभणीतील जिंतूर इथे बंजारा समाज आक्रमक. गौर सेनेकडून जोरदार घोषणाबाजीसह रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामध्ये महिलांसह बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होणार. हिंगोलीमध्ये पीक विम्यासाठी ठाकरे गटाचं आंदोलन. शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळाला नसल्यानं ठाकरे गट आक्रमक.
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन, प्रस्तावित तळोदा बऱ्हाणपूर महामार्ग आणि पूर्णाड अंतुर्ली उड्डाणपूल रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अहमदनगरमधील राहुरीमध्ये झालेल्या वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ बार असोसिएशनचं कामबंद आंदोलन, जिल्हा न्यायालयातील कामकाज बंद ठेवून निषेध केला. हत्येचा तपास सीआयडीकडे देण्याची बार असोसिएशनची मागणी. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेविरोधात स्वाभिमानीचं आंदोलन, बँकेच्या कर्ज वसुली आणि कर्ज वाटप धोरणाच्या स्वाभिमानीनं निषेध नोंदवला. भाजप सरकारच्या धोरणाविरोधात इंदापूरमध्ये विविध क्षेत्रातील लोकांचा महामोर्चा, भाजपची धोरणं देशविरोधी असल्याचं म्हणत मोर्चेकऱ्यांची घोषणाबाजी, मोठ्या संख्येनं महिलांचाही मोर्चात सहभाग. अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी संघटनांकडून जिल्हा परिषदेवर थाळीनाद आंदोलन, 3 दिवसात थकीत मानधन द्यावा आणि वाढीव मानधनाच्या ताकदीनं जीआर काढावा, आशा सेविकांची मागणी. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास निवडणुकांवर बहिष्कार घालू, सेविकांचा इशारा. ठाण्यामध्ये सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यव्यापी आंदोलन, खेड ते तालुका, तालुका ते जिल्हा, जिल्हा ते शहर जोडणाऱ्या सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित. अकोल्याच्या गोरक्षण रोड ते मलकापूर रस्त्याची दुरावस्था, दुरावस्थेविरोधात ठाकरे गटाच्या वतीनं उपोषण, रस्त्याची डागडुजी होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, ठाकरे गटाचा इशारा. पंढरपूरमध्ये पाणी कपातीला सुरुवात, उजनी धरणामध्ये 4% पाणीसाठा राहिल्यानं पंढरपूर नगरपालिकेचा निर्णय, आता 1 दिवस आड पाणी पुरवठा होणार. पती पत्नीच्या भांडणातून पत्नीनं घर पेटवलं, छत्रपती संभाजीनगरमधली घटना, दोघंही डॉक्टर असल्याची माहिती. हिंगोलीच्या हिवरखेडा गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता, एकच शिक्षक असल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांनी शाळा भरवली. नांदेड पोलिसांनी 5 लाखांचा बनावट गुटखा जप्त केला, या प्रकरणी लोहा पोलिसांच्या 2 ताब्यात. रस्ता ओलांडत असताना वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, भंडाऱ्याच्या मेंढा चोवा मार्गावरच्या दवडीपार सहवन क्षेत्रातली घटना, 4 ते 5 वर्ष वयाचा हा बिबट्या असल्याची वनविभागाची माहिती. मुंबईमध्ये भर दिवसा बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्सला लुटणाऱ्या आरोपींना अटक, वाकुला पोलिसांची कारवाई, या प्रकरणी आरोपींकडून 1,43,00,000 रुपयांचं सोनं चांदीचे दागिने जप्त. मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना शिवीगाळ करून मारहाण, यवतमाळच्या जिजाऊनगर भागातली घटना, मारहाण झालेल्या शिक्षकांची पोलीस ठाण्यात तक्रार. विरारमध्ये फिजिओथेरपी सेंटरला भीषण आग, सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. डोंबिवली शहरामध्ये पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्घृण हत्या केली, एवढंच नाही तर मृतप्रतीच्या कमरेला दगड बांधून त्याचा मृतदेह एका विहिरीमध्ये फेकला, दोघांनाही डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांकडून अटक. नवी मुंबईतील पावणे MIDC येथील केमिकल कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उपस्थित. बंगळुरूतील श्री श्री रविशंकर आश्रमात यंदा संस्कार भारतीकडून कलासाधक संगमचं आयोजन, 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात देशभरातील सुमारे 2000 कलाकार सहभागी होणार, कोकण प्रांताध्यक्ष आणि अभिनेते सुनील बर्वे यांची माहिती. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रकाशभाई मोहाडीकर यांनी स्थापन केलेल्या साने गुरुजी रुग्णसहाय्य ट्रस्टला 20 वर्ष पूर्ण, कर्करोग आणि हृदयरोगाच्या रुग्णांना आर्थिक मदत देण्यासह मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन करणाऱ्या या संस्थेचा झेड फाउंडेशनतर्फे गौरव. अहमदनगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान, कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून पदवी प्रदान. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या अंबेजोगाईतील निवासस्थानी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन, यावेळी मुंदडा यांनी महिलांसोबत पारंपरिक गाण्यांवर ठेका धरला. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार वाढवण्यासाठी अजित पवार भाजपसोबत गेले, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. तर राजकीय जीवनामध्ये 2 मोठी संकटं आपल्यावर आली तेव्हा जनताच आपल्यासोबत होती, भाषण करताना मुश्रीफांना अश्रू अनावर. देवेंद्र फडणवीस आपले बॉस, आपण पोलिसांना घाबरत नाही, भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य. तर या राज्यात कोणीही बॉस नाहीये, हे गुंडांचं राज्य आहे का, माजी आमदार नरसय्या आडम यांचा सवाल. घाटकोपर वाहतूक विभाग आणि एम्पथी फाउंडेशनच्या वतीनं 2 दिवसीय मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन, वाहन चालक वाहतूक पोलिसांची शिबिरात नेत्र तपासणी. राज्यात कोरोनाच्या नव्या 12 रुग्णांची नोंद, 22 जण कोरोनामुक्त, तर सक्रिय रुग्णांची संख्या 226 वर. माधवी रवींद्र महाजनी यांच्या 4था अंक या पुस्तकाचं प्रकाशन. रवींद्र यांच्यासोबत जितके दुःखाचे क्षण पाहिले तितकेच सुखाचेही क्षण बघितले, माधवी महाजनी यांची भावना. तर हे पुस्तक म्हणजे माधवी महाजनींचं आत्मचरित्र असल्याची कश्मीर महाजनींची माहिती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास आगामी 2024 लोकसभा निवडणूक ही भारतातली शेवटची सार्वत्रिक निवडणूक असू शकते, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.